हो नक्की. मी आता इथून निघतो आणि लगेच तिकडे येतो. हे चांगलं आहे तिरी. आपण नवीन घरात आलो तर. हे छान दिसतंय. घराचा मालक कम्प्युटरशी संबंधित काहीतरी करतो असं दिसतं. तू आता काय वाचतोयस? इन्फॉर्मेशन सिस्टीम्स बद्दल काहीतरी आहे. ते काय असतं? तू खूप सारे नवीन शब्द वापरायला लागलाय. कम्प्युटर्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम वगैरे. तो मुलगा सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होता. माझ्या प्रिय मित्रा, त्याला कम्प्युटर असं म्हणतात. बर, मग त्याचं काय करू? खाऊ त्याला? चांगला असतो का तो? मूर्खपणा बंद कर. ते एक महत्वाचं यंत्र आहे ज्याद्वारे हल्ली खूप कामे केली जातात. बर, ठीक आहे. पण मग इन्फॉर्मेशन सिस्टीम काय असतं? तू जा आणि बिळाची आवराआवर कर. मला वाचू दे आणि मग मी तुला समजावतो. अच्छा. ए मेरी, उठ रे. काय झालं? मी केवढं काम केलंय. मी दमलोय आता. ही जागा फारच सुंदर दिसतीये. आता मी तुला इन्फॉर्मेशन सिस्टीम बद्दल सांगतो. हा, सांग आता. हा, तर मिरी, तुला अंदाज आलाच असेल की इन्फॉर्मेशन सिस्टीम्स या कम्प्युटरशी संबंधित असतात. नक्कीच तिरी. मी तुझ्यासारखा अभ्यासू नसेन कदाचित, पण मूर्ख सुद्धा नाहीये. बरं ठीक आहे, पण तू केलेला अंदाज हा काही प्रमाणातच बरोबर आहे. काही प्रमाणातच? म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सिस्टीम्स या जरी कम्प्युटरशी संबंधित असल्या तरी त्या फक्त कम्प्युटरचा एक घटक आहेत. म्हणजे त्यात कम्प्युटर बरोबर इतरही काही असतं? बरोबर. खरं तर इन्फॉर्मेशन सिस्टीम 5 घटकांनी बनलेले असतात. ते घटक म्हणजे लोक, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा. या सगळ्यातला मला फक्त लोक हाच भाग कळला. तो भाग कम्प्युटर वापरणाऱ्या माणसांशी संबंधित असेल. तुझं बरोबर आहे मिरी. या सगळ्या लोकांना एंड युजर्स असंही म्हटलं जातं आणि कम्प्युटरचे प्रमुख उद्दिष्ट हे या एंड युजर्सना अधिकाधिक कार्यक्षम आणि निर्मितीक्षम बनवायचं असतं. ठीक आहे, ते कळलं मला. पण त्या बाकीच्या गोष्टींबद्दल काय? ते कार्यप्रणाली, ते सॉफ्टवेअर, ते हार्डवेअर आणि हा डेटा. असा वैतागू नकोस मिरी. मी तुला एकदा समजावून सांगितल्यावर तुला ते खूप सोपे वाटेल. असं? मग सांग. पहिल्यांदा डेटा बद्दल सांगतो. कम्प्युटर्सचा वापर प्रामुख्याने डेटा साठवणे तसेच त्यावर प्रक्रिया करणे यासाठी करतात. प्रक्रिया न केलेल्या फाईल्स जसे की टेक्स्ट फाईल, गाणी यांना डेटा म्हणतात. म्हणजे कम्प्युटरमध्ये जी माहिती साठवली आणि वापरली जाते त्याला डेटा म्हणतात. कम्प्युटर्सच्या विविध यांत्रिक भागांना हार्डवेअर असं म्हणतात. त्याचाच वापर करून कम्प्युटर डेटा साठवणे किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करणे ही कार्य करतो. पण तिरी, या हार्डवेअरना डेटा कसा हाताळायचा ते कसं कळतं? कारण हातोडी, स्क्रूड्रायव्हर हे स्वतःच्या स्वतः कुठलीच कामे करत नाहीत. कम्प्युटरचेही तसेच असते मिरी. या ठिकाणी सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रामचा संच असतो जो कम्प्युटर हार्डवेअरला काय आणि कसे करायचे याच्या तपशीलवार सूचना देतो.
ज्यामुळे डेटाचे रूपांतर हे एंड युजर्सना उपयोगी पडेल अशा प्रकारच्या माहितीमध्ये होते. मग या सगळ्यामध्ये कार्यप्रणाली कुठे गेली? कार्यप्रणाली या लोकांसाठी असतात. त्या लोकांना एखादे विशिष्ट सॉफ्टवेअर कसे वापरावे याबद्दल माहिती देतात. मस्तच, हे कम्प्युटर्स खूप भारी वाटत आहेत. या नवीन घरी आपण त्यांचा वापर करून खूप गोष्टी करू शकू. धन्यवाद तिरी, तू मला खूप सोपं करून सांगितलंस. चल आता पटकन आपण आपलं नवीन घर पाहूयात.